हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की काव्या सांगत असते की नंदिनी ताईला नव्हतं माहिती की जीवाने हार विकला किंवा जमीन विकली हे तिला काहीच माहीत नव्हतं. तेव्हा रम्या क्रॉस क्वेश्चन करते की तुला कसं हे सगळं माहिती. तेव्हा काव्या फ्लोमध्ये बोललं जातं काव्याकडून, अगं मला माहिती होतं, मला सांगितलं होतं नंदिनी ताईने. तेव्हा लगेच काव्या शब्द उचलते, तेव्हा लगेच रम्या शब्द उचलते आणि बोलते की वा, अजून एक चोरी पकडली गेली. म्हणजे दोघी बहिणींना माहिती असून सुद्धा त्यांनी आपल्या सासू सासऱ्यांना सांगितलं नाही हे म्हणून. तेव्हा रम्या मुद्दाम बोलते, पार्थ तुझ्या बायकोने तुला सांगितलं नाही. तेव्हा काव्याला टेन्शन येतं. काव्या पार्थ बोल ना, तेवढ्यात पार्थ ओरडतो बास, आणि काव्याजवळ जाऊन बोलतो की बास करा आता सगळं, तुम्हाला माहिती होतं आणि तुम्ही मला सांगितलं नाही. पार्थ काव्यावर ओरडत असतो, खूप जोरात ओरडतो. तेव्हा काव्य खूप घाबरते. तेवढ्यात वसू बोलते, बाई बाई हद्द झाली या दोघी मुलींची. या मोहितेंच्या मुलींना घरात आल्यापासून खोटं खोटं बोलण्याची सगळी थेरं सुरू झाली. कशावरून आईबापांचे संस्कार नसतील. तेव्हा काव्य ओरडते, आत्याबाई इथे आईबापांना मध्ये आणायची गरज नाही आहे. तेव्हा वसू बोलते, घेणार मी त्यांचं नाव. तेव्हा नंदिनी लगेच बोलते की आत्या, खरे तर खोटं बोलायची सुरुवात तुमच्यापासूनच सुरू झाली. जीवा घरात बसलेले असताना त्यांना घरात बसून राहतो असं बोललं नसतं तर जीवांचं एवढं मोठं पाऊल उचललंच नसतं. सारखं त्यांना हिनवत होते. तेव्हा काव्या बोलते की आणि कशावरून भास्कर काकांना हाताशी घेऊन यांनी हे केलं नसेल ते. तेवढ्यात रम्या बोलते, बस कर काव्या, काही पण बोलू नकोस वाटेल ते. आणि का गं, आम्ही जरी जीवाला चिडवत होतो की घरात बसून राहतो, मग जीवाने काही विकून टाकायचं हे नव्हतं सांगितलं आम्ही. तेव्हा विक्रमही चिडतो, बस करा, बस झालं आता हे सगळं. तेव्हा विक्रम चिडतो आणि बोलतो की या घरातली ना सगळी माणसं मला आता अनोळखी वाटायला लागली आहेत. कोणी ना कोणी काही ना काही सगळेच आपल्यापासून लपवत आहेत. नंदिनी आणि काव्या, मला तुमच्याकडून या अपेक्षा नव्हती. आणि जीवा, तू तर माझ्या नजरेतूनच उतरलायस. तेव्हा जीवा बोलतो की बाबा, मला एक चान्स द्या, हात जोडतो, मला प्लीज एकच चान्स द्या, मी सगळं काही ठीक करेल. तेव्हा जीवा कन्व्हिन्स करत असतो. तेव्हा पार्थही जीवावर चिडतो आणि बोलतो, कसं करणार आहेस हे सगळं? दिली तुला संधी, कसं करणार आहेस? जीवा, गमवणं सोपं असतं पण कमवायला ना भल्या भल्यांना घाम फुटतो. तू फक्त हार नाही विकलायस, जमीन नाही विकलीस, तू आम्हा सगळ्यांचा विश्वास विकलायस. तेव्हा जीवा कन्व्हिन्स करत असतो की मला जी हवी ती शिक्षा द्या, मी करेल, नाही तुमचं हसू होऊ देणार, पण मी तुमचा विश्वास मिळवेल. मला तुम्ही जसं म्हणजाल तसं करणार, मी काही प्रश्नही विचारणार नाही. तेव्हा विक्रम बोलतो, ठीक आहे, तुला मी सांगेल ते करशील ना तू? तेव्हा जीवा बोलतो, हो. तेव्हा विक्रम बोलतो की उद्यापासून तुला ऑफिसला यायचं आहे, ऑफिसला मान मोडेपर्यंत काम करायचं आहे तुला. आणि तेही सगळ्यांच्या आधी तू येणार आणि सगळ्यांच्या नंतर तू जाणार. आणि याच्यात काही गल्लत झाली ना, तेव्हा जीवा बोलतो, नाही होणार बाबा, याच्यात काहीच गल्लत. तेव्हा नंदिनी येते आणि बोलते की बाबा, मी हात जोडते, जीवांना ऑफिसला नका बोलवू बाबा, दुसरं काहीही काम द्या पण ऑफिसला नको बोलवू, त्यांचा जीव गुदमरतो बाबा तिथे, त्यांची स्वप्न वेगळी आहेत. तेव्हा विक्रम बोलतो की त्याच्या स्वप्नांची माती त्यानेच केली आहे. तेव्हा विक्रम बोलतो, आता त्याने संधी गमावली आहे, तो ऑफिसमध्ये येणार म्हणजे येणार आणि त्याने यात काही बदल होणार नाही. तेव्हा मानिनी तिथून विक्रम निघून जातो. मानिनी विक्रमच्या मागे त्याच्या खोलीत येते आणि बोलते की अहो, असं कसं तडकाफडकी निर्णय घेऊन टाकला तुम्ही? तेव्हा विक्रम बोलतो की मानिनी, मला आता तुझं कुठलंही लेक्चर नको आहे आणि मातृप्रेम तर नकोच आहे. व्हॉट आय सेड इज फायनल. मी जे बोललो आहे ते काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तेव्हा मानिनी बोलते की अहो, आपण अशी सक्ती कसं करू शकतोय? आपण कधी असं सक्ती करतो का? आणि आज आईंचा वाढदिवस आहे आणि त्यांची शिकवण काय आहे की मुलांच्या मनासारखं त्यांना करू द्यावं, आणि आज त्यांच्याच वाढदिवशी आपण त्यांची शिकवण विसरायची? तेव्हा विक्रम बोलतो, हो, मी आईची शिकवण विसरतोय आणि तुझ्या लेकाने जे केलं, आईचा आशीर्वाद विकून आला, त्याचं काय? तेव्हा मानिनी बोलते, हे बघा, जीवाने जे केले त्याच्याने मी सुद्धा दुखावली आहे, पण त्याने हे काय त्याच्या स्वार्थासाठी नाही केलं, त्याने बायकोसाठी केले, आनंद निवासमधल्या निराधार लोकांसाठी केले. तेव्हा विक्रम बोलतो की त्याने आनंद निवास परत मिळवलं, याचं मला कौतुक आहे, पण त्याच्यासाठी जो लागणारा हा पैसा आहे तो एका रकमेत जीवा उभा करू शकतो का? आहे का कुवत त्याची? विक्रम बोलतो, आपण गोष्टी याच्यासाठी घेतो का गं? मुलांना काही सुचलं नाही तर त्याने विकून खावं का? अगं, हे सगळं करताना लाज का नाही वाटली त्याला? तेव्हा विक्रम बोलतो की आता आपण हयात आहोत तेव्हा ही गत आहे, जेव्हा आपण नसल्यावर सगळं फुकून खातील. तेव्हा मानिनी बोलत असते की बघा, त्याने चूक केली ही मला मान्यच आहे, पण आता ऑफिसला बोलून तुम्ही चूक करू नका. तेव्हा विक्रम बोलतो की ऑफिसला येऊन काय होऊन जाणार एवढं? तेव्हा मानिनी बोलते, बघा, तुम्हीच म्हणतात ना, माणसाने पायात बसतील असे जोड वापरावे. माणसाने स्वतःच्या मापाचे जोड वापरले तर पाऊल अडखळत नाही, आता तुम्हीच मापाचे नसलेले जोड त्यांच्या पायात अडकवताय. तेव्हा विक्रम बोलतो,
बोलतो हो अडकवतोय. तेव्हा विक्रम बोलतो न अडकवलेल्या चपलांची जोड नाही, त्याच्या पायात सक्तीची जोडी घालायला हवी. हे बघ मानी, तो अशाच पद्धतीने जगत राहिला ना पुढे रस्त्यावर येईल. अगं आपण आहोत तर सांभाळून घेऊ त्याला. पुढे बायको भाऊ किती काळ सांभाळून ठेवणार आहेत त्याला. हे बघ आपल्या मुलाला जगराटे शिकवण्याची हीच वेळ आहे आणि ऑफिसमध्येच पाठवतोय त्याला, जंगलात नाही पाठवते. समजा काही चुकलं, काही विसरलं तर मी आहे ना त्याला सावरून घ्यायला. तेव्हा मानिनी बोलते मला मान्य आहे तो अडखळला तर तुम्ही त्याला सावरून घ्यायला आहे. हो पण त्याच्या मनाविरुद्ध जे काही होईल ते बघण्याची तयारी आहे तुमची. तेव्हा विक्रम बोलतो हो आहे. मुलं पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतील असं म्हणून खूप वेळ दिला आहे मी त्याला. म्हटलं त्याचा आभाळ तो शोधेल, पण इथे पायाखालची जमीनच काढून घ्यायची त्याने असं ठरवल्यावर मला त्याच्या पुढे ठाम व्हावं लागेल बाप म्हणून. तेव्हा मानिनी बोलते की थांबणं आणि संपणं यामधला फरक बहुतेक तुम्हाला कळत नाही आहे. अहो त्याच्या मराविरुद्ध काम करायला लावून त्याच्यातला चैतन्य गोडवाच निघून जाईल अहो. तेव्हा विक्रम बोलतो तसं काही होणार नाही मानिनी. तेव्हा विक्रम बोलतो की मी काही त्याला कामाला पाठवतोय म्हणजे काही त्याला दुसरं काही काम सांगत नाही आहे. मी काही व्हिलन नाही आहे. पण जीवाला बाहेर पडू दे, बाहेरचं जग कळू दे, त्याला त्याची जबाबदारी घेऊ दे. जोपर्यंत त्याला हे सगळं कळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आहे. इकडे नंदिनी जीवाशी बोलत असते, रडत असते आणि बोलते की जीवा अहो का नाही सांगितलं तुम्ही, बोला ना काहीतरी, मला सांगायचं ना आधी. हे सगळं ज्या पद्धतीने बाहेर आलं आहे त्या सगळ्यांमध्ये तुमचंच जास्त नुकसान आहे. मी तुम्हाला असं कामाला जाताना नाही बघू शकत. तुम्हीच एकदा कवितेत म्हटलं होतं, आठवतं तुम्हाला की नोकरीचा शर्ट खुंटीला टांगून असतो पण कला ही नोकरीचा शर्ट हा खुंटीला टांगून असतो पण कला ही कुर्त्यात वावरते. आणि तुम्ही कलेचा कुर्ता खुंटीला टांगून नोकरीवर जायला निघालात. तेव्हा नंदिनी त्याला समजत असते की तुम्हाला जे वाटतंय, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा तुम्ही, पण नाही मी नोकरीला तुम्हाला जाताना नाही बघू शकत. हवं तर मी बाबांकडे जाते, त्यांच्यापुढे हात जोडते. तेव्हा जीवा बोलतो एक करशील. तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही बोला ना, तुम्ही सांगाल ते करेल मी. तेव्हा जीवा बोलतो की उद्या ऑफिसचा पहिला दिवस आहे, माझा व्हाईट शर्ट प्रेसला देशील. तेव्हा नंदिनी बोलते जीवा असं का बोलताय. तेव्हा जीवा बोलतो अजून फॉर्मल शर्ट्स विकत घ्यावे लागतील मला, ऑफिसला जायचं आहे ना रोज आता. तेव्हा नंदिनी बोलते की तुम्हाला ऑफिसला जायची काहीच गरज नाही, मी बोलते बाबांशी. तेव्हा जीवा पुन्हा बोलतो जिमही बंद होईल, ऑफिसला जायला ट्रॅफिक लागू नये म्हणून सकाळी वेळेत निघावं लागेल मला. तेव्हा नंदिनी बोलते जीवा हो काय तुम्ही एकटेच काय बडबड करताय, मी इथे बोलते तुमच्याशी, तुम्हाला ऐकू येत नाही आहे का. तेव्हा नंदिनी बोलते की जीवा हो असं काय बोलतायत तुम्ही. जेव्हा मी अनन्याच्या वेळेस थकली होती तेव्हा तुम्हीच मला समजवलं होतं की बॉलसारखी भोसळी मारून दाखवेन मी, मला पाण्यात पाहणाऱ्या लोकांना काहीतरी करून दाखवेल. आणि आता तुम्हीच काय एवढे खचून जाताय, असं खचू नका. तेव्हा जेव्हा पुन्हा बोलतो उद्या ऑफिसला जाताना माझ्या हातावर दही साखर देशील, मला खूप आवडतं. तेव्हा नंदिनी जीवा पुढे हात जोडते बोलते की जीवा प्लीज असे एकट्यात नका बोलू, जीवा असं काय करताय, मला हसरे आणि खेळकर जीवा हवेत. तेव्हा जीवा पुन्हा उठतो आणि बोलतो उद्याची तयारी करायला घेतो. काय ना दरवेळी माझ्या वेंधळेपणामुळे गडबड होते, मला कुठल्याही प्रकारची गडबड होऊ द्यायची नाही आहे. बाबा म्हणतात तसं डिक्टो राहून काम करायची सवय करून घ्यावी लागेल मला, जमेल ना मला सगळं. तेव्हा जीवा बोलतो नाही जमेल, निदान हे तरी जमावंच लागेल. आपली काव्या पार्थला समजत असते की पार्थ बोला ना काहीतरी, मला माहिती आहे तुम्हाला राग आलाय पण बोला ना, असं गप्प नका राहू. तेव्हा पार्थ बोलतो हो मला राग आला आहे. तेव्हा काव्या बोलते की पण पार्थ बोला तरी. तेव्हा पार्थ बोलतो की मग लपवाछपवी का गेली तुम्ही, मला नाही आवडत लपवाछपवी केलेली. तेव्हा पार्थ बोलतो मी तुमच्यापासून काही अपेक्षा ठेवायची नाही का, असं सांगा, तसं असेल तर सांगा, मी अपेक्षा नाही ठेवणार. मग करा काय लपवाछपवी करायची ते, आय वोंट माइंड. तेव्हा काव्या बोलते की पार्थ अहो असं का करताय. तेव्हा काव्या बोलते पार्थ मला माहिती तुम्हाला राग आला, हे बघा मी कान पकडते सॉरी बोलते. तेव्हा पार्थ बोलतो मला एक सांगा आत्तापर्यंत मी तुमच्यावर कधी चिडलो आहे. तेव्हा काव्या बोलते नाही. तुम्हाला माझी भीती वाटते. तेव्हा काव्या बोलते नाही, इथून मागे तुम्ही अनेक चुका केल्या, मी काही बोललो. तेव्हा काव्या बोलते नाही कधीच तुम्ही असं नाही वागलात पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो मग. तेव्हा काव्या बोलते उलट सुरुवातीच्या काही काळात मीच चुकीचं वागली तुमच्यासोबत, कित्येकदा मी अशी वागली तरी तुम्ही कधीच चिडला नाही, माझ्यावर रागवला नाहीत, उलट माझ्या मनात काय चालू आहे याची शांतपणे विचार केला. तेव्हा पार्थ बोलतो की मग असं वागत का नाही तुम्ही, मला मित्र मानता ना तुम्ही, सांगा ना मानता ना. तेव्हा काव्या बोलते हो. मग वागत का नाही आहेत मित्रासारखं तुम्ही. तेव्हा पार्थ बोलतो की केली ना मैत्री तुम्ही, का फ्रेंडशिप बँड फक्त दिखावा करण्यासाठी दाखवला. तेव्हा काव्य चिडते आणि बोलते की पार्थ मी तुमच्याशी मैत्री करायला माझा वेळ घेतला आणि जेव्हा केली तेव्हा तो दिखावा नाही केला, मनापासून केला. तेव्हा पार्थ बोलतो दिखावा नाही केला तर मग का नाही सांगितलं आनंद निवासबद्दल मला. तेव्हा काव्य बोलते सांगणार होते. तेव्हा पार्थ बोलतो का नाही सांगितलं. तेव्हा काव्य बोलते सांगायला आले होते पण. तेव्हा काव्याला
ते आठवत असतं की ती पार्थला सांगत असते की पार्थ तिला विचारतो तुमच्या मनात काय आहे का, तेव्हा काव्य बोलते नंदिनी ताईबद्दल. तेव्हा काव्य सांगणार तेव्हा पार्थला चेअर लागलेली असते. तेव्हा काव्याला ते सगळं आठवतं आणि काव्य इकडे पार्थला बोलते की नंदिनी ताई मला म्हणाली होती कोणाला काही सांगू नको म्हणून. ऑलरेडी तुम्ही खूप त्रासात होते पार्थ, कसं सांगणार होते मी तुम्हाला, कसं ऑलरेडी तुम्हाला त्रासात होते तुम्ही. आणि मुळात काही दिवसांनी जयनेचा आनंद निवास नंदिनी ताईला मिळून दिलं ना, आणि मग मला असं वाटलं तर आता सगळं ठीक झाले तर कशाला अजून तुम्हाला सांगून त्रास द्या, म्हणून नाही सांगितलं मी. तेव्हा काव्य बोलते की पार्थ तुम्हाला सांगणार तेव्हा बऱ्याच काही अशा गोष्टी आपल्या घरात चालल्या होत्या. आगीतून तुम्ही मला वाचवायला आले ना, तुम्ही हॉस्पिटलला ॲडमिट होतात त्याच दिवशी आनंद निवासचं हे असं काही घडलं. त्रासात होतो ना आपण तेव्हा ती बिचारी माझी नंदिनी ताई तिने शांत बसून सगळी सिच्युएशन हँडल करणं प्रेफर केलं. काही दिवसानंतर गोष्टी इतक्या अवघड होत गेल्या की ती माझ्याशीही काही बोलू शकली नाही. काही दिवसांनी तरी तिने मला सांगितलं नाही. उलट मला तिच्या चेहऱ्याकडे बघून वाटत होतं की माझी नंदिनी ताईचं काहीतरी बिनसले, ती कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे. मीच तिला विचारून खोदून तिच्याकडनं सगळं काढून घेतलंय पार्थ. आणि नंदिनी ताईने एकाच अटीवर मला सांगितलं आणि अट अशी होती की मी घरात हे कोणालाही सांगायचं नाही. मग काय करायचं होतं मी. तेव्हा पार्थ पुन्हा बोलतो केलीस लपवाछपवी. तेव्हा काव्य बोलते पार्थ प्लीज मला समजून घ्या, मी तुमच्यापासून काही ठरवून लपवाछपवी केलेली नाही आहे. तेव्हा काव्य बोलते पार्थ प्लीज मला समजून घ्या ना, हवं तर मी तुमची माफी मागते, हात जोडून माफी मागते. तेव्हा पार्थचा हात जोडतो आणि बोलतो की नका मागू माफी माझी प्लीज. तेव्हा काव्य त्याचा हात खाली करते आणि बोलते काय करताय. तेव्हा पार्थ बोलतो नाही माझ्या मनाचा कोणी विचार करावा एवढी लायकी नाही आहे माझी. आणि पार्थ जायला लागतो. काव्य त्याचा हात पकडते आणि बोलते की देशमुख बास, काय चाललंय तुमचं, काय बोलताय तुम्ही. तेव्हा पार्थ बोलतो मी फक्त बोलतोय, तुम्ही तुमच्या वागण्यातनं सिद्ध केलं आहे. मला काय वाटते माहिती आहे, तुम्ही तिघेच एकमेकांशी सगळं शेअर करतात. तुमच्या जगात माझ्यासाठी जागाच नाही आहे. नंदिनी माझ्यासोबत आधी बोलायच्या पण त्याही आता माझ्याशी काही शेअर करत नाही. माझा सक्का भाऊ त्यालासुद्धा माझ्याजवळ शेअर करण्याची इच्छा नाही राहिली. कालसुद्धा स्टेअर्सवर बसून मी त्याला समजून सांगत होतं की वस्तू विकणे हे सगळं सोपं नसतं. हे सगळं मी त्याला माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या गोष्टी सांगत होतो. तेव्हा काव्या बोलते असतो कोणाकोणाचा नाईलाज. तेव्हा पार्थ बोलतो तुमचा काय नाईलाज होता, ही गोष्ट जेव्हा घडली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो ना, घरी आल्यावरही तुम्ही सांगू नाही शकलात. तेव्हा पार्थ बोलतो नाही तुम्ही मला कसं सांगणार ना, मी कोण लागतो तुमचा. पार्थ जायला लागतो. पुन्हा काव्य हात पकडून बोलते की पार्थ बास. तेव्हा काव्य बोलते काहीच विचार वाटत नाही तुम्हाला असं बोलताना, का असा विचार करताय. तेव्हा पार्थ बोलतो तुम्ही भाग पाडलं मला असा विचार करायला. तेव्हा पार्थ बोलतो की अख्खी दिवाळी आपण एकत्र साजरी केली ना, तरीसुद्धा तुम्हाला वाटलं नाही माझ्याशी काही शेअर करावे. नाही तुम्ही वाटेल ते करा, तुम्हाला जितकी लपवाछपवी करायची ती लपवाछपवी करा, माझ्याशी आता बोलू नका. आणि पार्थ निघून जातो. तेव्हा काव्य मनात बोलत असते की हे काय होऊन बसलं, जीवाच्या एका खोट्याने नात्यांमध्ये किती गैरसमज निर्माण झाले. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.